महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. पिंपरडे शिवारात चोरांचा हैदोस. 35 शेतकऱ्यांच्या केबल लंपास. 600 फूट वीज तार चोरीनं बळीराजा संकटात. शहादा तालुक्यातील पिंपरडे शिवारात चोरट्यांची मोठी टोळी सक्रिय झाली असून एकाच रात्रीत तब्बल 30 ते 35 शेतकऱ्यांचं शेती साहित्य लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या परिसरात चोरी होण्याची ही सलग तिसरी वेळ असून आधीच पावसानं ओढ दिल्यानं हवालदिल झालेल्या बळीराजावर आता दुहेरी संकट कोसळलंय. पावसाअभावी पिकं धोक्यात, त्यात चोरांचा डल्ला. चालू हंगामात बियाणे, खते आणि मशागतीवर शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचा खर्च केलाय. मात्र पावसानं दीर्घ दांडी मारल्यामुळे विहिरी व कूपनलिकांमध्ये उपलब्ध असलेल्या तुटपुंज्या पाण्यावर पिके जगवण्याची धडपड सुरू होती. अशातच अज्ञात चोरट्यांनी पिंपरडे शिवारातील मुख्य वीज वाहिनीच्या सुमारे 600 फूट तारांसह 30 ते 35 शेतकऱ्यांचे सौर ऊर्जा पंप, बोरवेल आणि विहिरीतील मोटारींच्या केबल्स कापून नेल्या. या संदर्भात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अस्लोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरं देऊन परत पाठवण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दुसरीकडे महावितरणच्या मंदाना उपविभागीय कार्यालयात संपर्क साधला असता तेथील अधिकाऱ्यांनीही मदत करण्यास टाळाटाळ केली. पंचनामा करण्यासाठी वायरमन घटनास्थळी फिरकले देखील नाहीत. प्रशासनाच्या या बेफिकीर वृत्तीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. वीज पुरवठा खंडित झाल्यानं पिकांना तातडीनं पाणी देणं अशक्य झाले असून उभी पिकं डोळ्यादेखत सुकून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. पिंपरडे, उजलोत आणि अस्लोद शेत शिवारात परिसरात पोलिसांनी तातडीनं रात्रीची गस्त सुरू करावी आणि चोरांचा तात्काळ बंदोबस्त करून महावितरणनं वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा. हॅलो, मी गुणवंत गंगाराम पाटील बोलतोय. उजळोत पिंपळा शहरामध्ये जमीन आहे माझी. मेन लाईनचे तार, 3 गाड्याचे तार उतरून गेलेले आहेत. केबली गेलेली आहे, 2-3 हप्ता केबली गेलेली आहेत. ते मी चौकीला गेलो, मंदाना सब ट्रेनला. साहेबांनी सांगितलं अर्ज लिहून घ्या. अर्ज लिहायला गेलो, तिथं अर्ज त्या सांगतात ते तुम्ही वेल्डरकडे लिहून आणा. आम्हाला जमत नाही म्हटलं. ते अनुभव होऊ द्या एवढं सांगितलं त्यांना. आणि वायर म्हणला 2-8 दिवसापासून सांगतोय चौकशी करायला येऊन जा. तो येत नाही. तो सांगतो डिमॅनची बिल भरलेली पावती आता कुठं सापडणार आहे. बिल भरलेली पावती मी सांगितलं भाऊ डिमॅन आहे माझ्याकडे, पण बिल पावती सापडणार नाही म्हटलं. एवढंच सांगितलं त्याला. तो म्हणणे चालणार नाही चालणार तर जाऊ द्या म्हटलं. मग मागणी काय आमचं प्रत्यक्ष तुम्ही येऊन जा, पाहून घ्या म्हटलं. मेन लाईनची तार आहे ना. दुसरी मागणी काही नाही. मग आम्हाला तार पाहिजे ना. आम्हाला 9,000 मेन लाईनची इलेक्ट्रिकची गोष्ट ठीक आहे. परत रात्री तोडतात ते. त्यांना सांगितलं पाहून जा. आता 8 दिवस पासून सांगितलं. 8 दिवस पहिले 2 आता केबली गेले, रात्री गेली 2 केबली. बोरची विरची गेलेली आहे. मग याच्यात काय करायचं आम्ही. तिथे गेलो, ते म्हणे अर्ज लिहून आला वेल्डर कडून. एवढे आमच्या मागणी काय करायचे आम्ही. आम्हाला काहीच उकल पडत. आजच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून शेतीमध्ये बियाणं, खत वगैरे टाकलेलं आहे. अशा वेळेस पावसाने सुद्धा आज म्हणजे अंग काढून घेतलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हा हवालदिल झालेला आहे. आणि हवालदिल झाल्यामुळे आता त्याला कापसाला, पपईला पाणी देण्याची गरज आहे. आणि अशा वेळेस रात्री काही केबल चोर लोकांनी कोणाच्या वायरी चोरून नेल्या, कोणाच्या केबल कापून नेल्या, मेन लाईनचे तार उतरून नेले. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी कुणाकडे जाईल. तर शेतकऱ्यांनी का आउटपोस्टला नोंद दाखल करायला गेले. ते म्हणे तुम्ही थोडं स्वतःहून पण फिरा, रात्री पण तुम्ही स्वतःचे रक्षण करा असं त्यांनी सांगितलं. परंतु आता रात्री शेतकरी कुठे कुठे जाईल. दिवसभर आता काम करतो आणि रात्री तो काय करेल बुवा. तर अशा वेळेस पोलिसांनी सुद्धा याच्याकडे दखल घेतली पाहिजे. आणि जवळजवळ 30-35 लोक शेतकऱ्यांचे केबल चोरीला गेलेले आहे. हे जवळपास सर्व शेतकरी आम्ही 3-4 वेळेस चोरी गेलेले आहे. कोणाच्या विहिरीमधून मोटर काढून गेलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हा हवालदिल झालेला आहे. मग या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आमचं जे केबल चोरी जो आळा आहे
तो बसला पाहिजे एवढं मी